हाय फ्रेंड, कशा तुम्ही ठीकही असाल असे मी विचार करते. कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आज मी पंचायत राज हा टॉपिक घेत आहे. तर पंचायत राजमधून काल मी इतिहासचे 2 दिवसाच्या आधी म्हणजे काल आणि म्हणजे तरी आजची तारीख आहे 25, 23 आणि 24 तारीखला मी समाजसुधारक म्हणजे इतिहासची माझ्याकडे ओल्ड पुस्तक आहे. हे तुमच्याकडे मी सोबत शेअर करत आहे. बघा, हे तर याच्यामधून मी एकोणीसव्या शतकातील प्रबोधन आणि स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान हे 2 दिवस मी रीड केले आहेत. कारण की आणि TCSनं जे विचारलेले आहे PYQ हे दिसत आहे तुमच्याकडे. याच्यामधून जे PYQ विचारले आहे त्यामधून मी सॉल्व करण्याचे प्रयत्न करत आहे. तो झाल्यावर आज महत्त्वाचे टॉपिक घ्यायचे पंचायत राज. तर तात्याच्या ठोकळा माझ्याकडे आहे. पुस्तकसुद्धा आहेत MPSCचे सगळे माझ्याकडे पुस्तकसुद्धा आहेत. पण सध्या आता मी तात्याच्या ठोकळ्यामधून रीड करत आहे. कारण की MPSCच्या मी सिलेबस बघायची आहे. कारण की त्याच्यामध्ये वर्णनात्मक स्वरूप आलेलं आहे आणि पूर्वपरीक्षा हे आपली ऑब्जेक्ट वाईज राहणार आहे आणि नंतर मुख्य परीक्षा ते वर्णनात्मक स्वरूपाची राहणार आहे. तर मी ते किती प्रश्न किती मार्क्सचे राहणार आहे ते मी बघायचीच आहे. तर त्यासाठी मी आधी पहिले सिलेबस त्याच्या पहिले रीड करायचा आहे. नंतर मग मी ते तुमच्यासोबत मी शेअर करीन. तर आता मी सध्या तात्याच्या ठोकळ्यामधून पंचायत राज रीड करत आहे. ज्या व्यक्तींना अभ्यास करायची इच्छा होत नाही आहे, ज्या व्यक्ती मुख्य कारणे सांगतात की माझे 2 मुलं आहेत, मला माझी सासू बोलते किंवा माझा परिवार माझ्यासोबत नाही आहे किंवा मला कोणी सपोर्ट नाही आहे. आपल्याला बघा असं बोलून चालून होणार नाही आहे. त्याकरिता आपल्याला स्वतःला प्रूफ करण्याकरिता स्वतःला काहीतरी आपली जी परिस्थिती आहे त्यामध्ये स्वतः काहीतरी वाव मिळवण्याकरिता आपल्या मुलांकरिता जी परिस्थिती आपण जे काही घेऊन देऊ शकत नाही, पण त्यातून जर आपण काहीतरी बनलो, काहीतरी निर्माण झालो, तर ते परिस्थिती ते आता जी आहे ती परिस्थिती पुन्हा राहणार नाही. त्याकरिता आपल्याला स्वतः अभ्यास करणं गरजेचे आहे. आणि ज्या व्यक्तींना उठायची इच्छा नाही होत अभ्यास करायसाठी किंवा अभ्यास करत असताना आपण झोपच येते, तर त्या व्यक्तीसाठी मी एकच सांगत इच्छितो, जसं आपण सकाळचं उठायचं आहे, जसं आपल्याला फिरायला जायचं आहे, तर आपण कसं लवकर उठतो, लवकर तयारी करतो, मुलासाठी तयारी करतो, घरचे कामं आटोपतो. तसेसुद्धा आपल्याला अभ्यास करायचे आहे. तर तरी 6 वाजता उठले, 6 वाजता उठून सगळे कामं आटपून 11 वाजता कामं झाल्या पाहिजे असे डिसाईड करूनच अभ्यासला सुरुवात करा. मी सुद्धा रोज मी 6 वाजता उठते. 6 वाजतापासून तर माझे सगळे मुलांची तयारी सगळं आटपून मी कामं आटपून सगळं 11 वाजतापर्यंत पूर्ण तयारी म्हणजे सगळं रेडी होते. आणि नंतर अभ्यासला मी 12 वाजता अभ्यासला सुरुवात करते. तर मग 12 ते 4, मग कधी 12 ते 4च्या दरम्यान कधी मुलं काही मागितला तर मग तिथून मग उठायला लागते थोडा 10-15 मिनटं आणि नंतर मग सुद्धा अभ्यासला सुरुवात करते. मग रात्री 9 ते 11 वाजता 2 घंटे आहेत. असे कंटिन्यू आपण जर हाऊसवाईफ असे पद्धतीनं जर अभ्यास केला तर नक्की आपल्याला यश नक्की मिळू शकते. आता नाही, उद्या नाही, पण परवा किंवा 2-3 वर्षानंतर अशा काळानंतर आपल्याला नक्की यश मिळणार. आणि तुम्ही जसं
मी आधी आमच्या गावची जी एक्झाम झाली होती ते पोलीस पाटीलची, तेव्हा मी तिथे पास झाली होती. पण इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा कमी मार्क्स मिळाल्यामुळे मग टार्गेट म्हणजे कमी राहिला. पण आपल्याला कोणत्याही गोष्टी हताश होऊ द्यायचं नाही. सातत्य ठेवायचं. म्हणतात ना, थेंब थेंब तळे साचे, अशासारखा आपला अभ्यास आहे. तर चला पंचायत राज आज सुरू करूया. राज्याच्या धोरणे जसं घटनेच्या 4थ्या भागात कलम 36 ते 51 दरम्यान मार्गदर्शक येतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा. करून जे कोणा व्यक्तींना अभ्यास करण्याची इच्छा होत असेल त्या ताईंना नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते बेसिकपासून सुरुवात तर करतील. चला ठीक आहे, चला बाय.